रामकृष्ण हरी. उन्हाळा दिवस म्हटलं की आपल्या शरीरासाठी थंड आणि पौष्टिक असं काहीतरी पाहिजे असतं. तर आपण बेलाच्या फळाचा ज्यूस बनवणारे. बेलाचं फळ हे फळांमध्ये अगदी अमृत असं अमृत फळ असं मानलं जातं. त्याचं ज्यूस बनवतोय आपण. लागणारं साहित्य बघू. हे 2 बेलाचे फळ आहेत. त्यातलं हे बघा, हे जे आहे हे ओलं आहे आणि हे सुकलंय. हे जड पण आहे आणि हे सुकल्यामुळे याचा हलकं वजन कमी झालंय. ही आली 1 वाटी साखर. आपल्याला पाहिजे तशी आपण पाहिजे तर अजून पण घेता येईल आपल्याला. हे काळं मीठ आहे. ही सुंठ, वेलची आणि जायफळ. गोडाचा पदार्थ म्हटलं की जायफळ हे येतच. तर आपण हे बेलाचं फळ जे आहे हे असं फोडून घेणार आहे बघा. आणि यातला जो मधला गर आहे तो काढून घेऊ. ओला असल्यामुळं पिवळं धमक असं केशरी कलर येतो त्याचा. बघा, कलर बी छान आहे आणि ओलं आहे जरा. हे पूर्ण असं काढून घेणार आहे चमच्यानी. बेलाच्या फळाचा वास इतका छान येतोय. वास घेऊन बघा तुम्ही, इतका सुंदर सुगंध येतोय त्याचा. हे फळ म्हटलं की फळांमध्ये अगदी अमृत फळ असं मानलं जातं हे बेलाचं फळ. हे आपल्या पोटासाठी आणि शरीरासाठी, हृदयासाठी अगदी औषधी आणि गुणकारी असं हे फळ आहे बेलाचं. आणि उन्हाळ्या दिवसामध्ये हे फळ चांगलं भेटतं, जेणेकरून सुकलेलं पण असतं आणि त्याची चव खूप चांगली असते. याची चव अगदी गोड. डायबिटीसचं पेशंटला तर खूपच चांगलं गुणकारी. पोटाचं, हृदयाचं कोणताही आजार असू दे, ह्या बेलाच्या फळापासून खूप म्हणजे खूप महत्वाची गुणकारी औषध आहे. हे असं पूर्ण आपण असं काढून घेतोय. चिकट असल्यामुळं ते लवकर निघत नाही बघा. ते जे दुसरं आहे ते सुकलेलं फळ आहे, पण ते सुकलेलं न घेता आपण असं ओलसरच घेणार आहे बघा. यात आता आपण स्वच्छ असं माठातलं पाणी ओतून अगदी 5 ते 6 मिनिटं असं झाकून ठेवू. हे पूर्ण असं याच्या जो गर आहे हा अगदी असा चिकट आहे. हा गर असा भिजला की तो आपोआप असा बिया ज्या आहेत त्या बिया आणि तो गर फुगून असा वेगळा होतं ते. आणि ही जी बी आहे ही बी कडवट असते, त्यामुळे आपण हे मिक्सरमध्ये नाही करणार आहे. कडवट असल्यामुळे ते मिक्सरला जर लावलं आपण तर लगेच होतं, पण आपला ज्यूस कडवट लागतो, त्याची चव बदलते. तर हे जे आहे हे 10 मिनिटं असं झाकून ठेवू. 10 मिनिटाच्या नंतर आपण आता आपण स्वच्छ हात धुतलाय. हात धुवून आणि हातानेच हे असं करून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण आपल्या ज्या बिया आहेत यातल्या त्या बिया अगदी वेगळ्या होत्या. मिक्सरला लावायचंच नाही, बिलकुल नाही लावायचं. थोडा वेळ जातो, 10-15 मिनिटं, पण कडवट होत नाही ज्यूस. उन्हाळ्या दिवसात हा बेलाचा फळाचा रस आहे ना, इतका ज्यूस इतका चांगला असतो पोटासाठी. अजून तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बघा. पूर्ण असा हात चोथा आपल्याला वेगळा होईपर्यंत हातानेच करून घ्यायचं आहे. हे जे आहे आता आपण हा रस असा गाळून घेऊ, जेणेकरून हा चोथा वेगळा होणार आहे बघा. खाली पातेलं ठेवलंय, त्यात एक मोठी गाळणी ठेवून आणि हे पूर्ण असं गाळून घेऊ. हातानेच करायची ही प्रोसेस. हा पूर्ण चोथा काढून घेणार आहे आणि परत एकदा त्यात पाणी टाकून घेऊ ह्या चोथ्यामध्ये. या चोथ्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ. हे पाणी आपण फ्रीज मधलं किंवा आईस क्यूब असं काही वापरत नाहीये. माठातलं अगदी छान थंड असं पाणी आहे, ते पाणी घेणार आहे. आता परत आपण परत हे करून घेऊ बघा. अजून एक वेळेस गाळून घेणार आहे. सर्व चोथा असा वेगळा केलाय आपण. ही साखर टाकून घेणार आहे आता आपण. हे बघा किती छान झालंय बघा. आपल्याला पाहिजे तशी साखर टाकायची, जास्त पण नाही टाकायची. बेलाच्या फळाचं स्वतःचा असा एक गोडवा असतो, खूप छान गोड असतं हे बेलाचं फळ. ही साखर टाकून घेऊ आणि गोड म्हटलं की जायफळ, सुंठ, वेलची हे येणारच. ही पावडर टाकून घेऊ त्याच्यातली आणि हे काळं मीठ टाकून घेऊ.
पूर्ण असं एकसारखं हलवून घेणार आहे आपण आता याला. बघा आपण आता ह्या ग्लासमध्ये भरून घेऊ. खूप छान असा हा बेलाचा ज्यूस तयार झालाय. तुम्ही पण असा बेलाचा ज्यूस नक्की बनवा. आपल्या पोटासाठी तर खरंच बाहेरचं जे काही आपण आणून खाण्यापेक्षा हे आपलं जे घरगुती आयुर्वेदिक जे बनतं ते घरीच तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. वेळ जरी नसेल तर त्याला किती 15 ते 20 मिनिटात बनतो फक्त. आपलं हे जे आहे हे आयुर्वेदिक ज्यूस आपण काढे कुडे बनवून जर स्वतः घरी वापरले, बनवले, घेतले तर आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगले असतात. तुम्ही असे नक्की बनवा आणि आपल्याला वापर करा आपल्या शरीरासाठी. एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.